जय हिंद, जय शिवराय। आज आपण कोंढाणा किल्ल्यावरती आलेलो आहे आणि हा पुणे दरवाजा आहे। कोंढाणा किल्ल्यावरील पुणे दरवाजा हा महत्त्वाचा दरवाजा म्हणून संबोधला जातो। 13व्या शतकामध्ये यादवांचं साम्राज्य या किल्ल्यावरती होतं, त्यावेळेचा हा दरवाजा आहे। अति महत्त्वपूर्ण दरवाजा म्हणून पुणे दरवाजा ओळखला जातो। हा कोंढाणा किल्ला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची ओळख असणारा हा किल्ला। आपण किल्ल्याचा पूर्ण इतिहास गडावरती जाणून घ्यायचा आहे। या शूरवीरांनी हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेले असे लढवय्ये शूरवीर इथे धारातीर्थ पडलेले आहेत। पुढचा इतिहास कोंढाणा किल्ल्यावरती गेल्यानंतर आपण जाणून घ्यायचा आहे। आता आपण गडावरती जायचं आहे। आपण हे बघू शकता, आता इथे पाणी साचलेलं आहे, पण गडावरती पहारेकरी जे असायचे त्यांना बसण्यासाठी हे असं खोदकाम करून ही जागा केलेली आहे। आपण बघू शकता, हे पौराणिक असा यादवकालीन किल्ला आहे। तसे या किल्ल्याचं महत्त्व फार आहे। ह्या मार्गाने जाण्याची मनाई आहे, कारण दरड कोसळण्याचे प्रमाण जादा आहे आणि आता पावसाचा महिना चालू आहे। हा कोंढाणा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकण्याचं कार्य केले, यांचं शौर्य या किल्ल्यावरती आहे। आपण आता किल्ल्यावरती आणि जायचं आहे। हा नंबर 2चा पुणे दरवाजा। आता आपण तिथून पुढे आत जायचं आहे। हा गडावरचा नंबर 3चा दरवाजा आपण बघू शकता। आज पावसाळ्याचे दिवस आहेत। ह्या गडावरती चढण्यासाठी किती त्रास होत आहे, पर्यटक भरपूर येत आहेत, पण किती त्रास होत आहे आपण बघू शकता। आणि त्यावेळी तर 300-350 वर्षापूर्वी जंगल झुडपं असणार आणि त्यामध्ये आपल्या शूरवीर मराठी मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा गड राखण्याचं कार्य केलं। आपण आता गडावरती जायचं आहे आणि त्याची समाधी वगैरे पण बघायचं आहे। जे पारेकरी असणार त्या पारेकऱ्यांना बसण्यासाठी जागा, तसे दिवाबत्ती करण्यासाठी दिवळी हे पहिले पूर्वीच्या काळी लावलेले आहेत। आपण बघू शकता दरवाजाच्या साईडला शरब वगैरे लावण्याचं कार्य सुद्धा केलेलं आहे। कोंढाणा किल्ल्यावरती भाग आहे, दगडामध्ये कोरीव केलेलं काम आहे आणि या कोरीव कामामध्ये आता आपण आज जाऊन बघायचं। ह्या इथे घोड्याच्या पागा आहेत, आपण बघू शकता। आणि आतमध्ये घोड्यांना उभं राहण्यासाठी वेगळ्या पद्धतीची जागा ते कसं केलेलं बघू शकता आपण। ते पौराणिक असं आहे, ऐतिहासिक असे ठिकाण आहे। काही ते घोड्याला बसण्यासाठी जागा, आपले सैनिक सुद्धा इथे बसलेले असावे अशी जागा आपण बघू शकता। एक अप्रतिम असा नजारा आपण बघू शकता, जबरदस्त। हे कोंढाणा किल्ल्यावरती
माझा गड आला पण सिंह गेला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले होते, तोच हा किल्ला आपण बघू शकता. ह्या घोड्याच्या पागा आहेत. आता गडावरती आपण जायचं आहे. हे आता थोडस उद्ध्वस्त झालेलं आहे, पण इथे सुद्धा घोड्यांना ठेवण्याची जागा असावी पूर्वीची आपण बघू शकता. आणि पौराणिक असं बांधकाम बघू शकता. दगडामध्ये कोरीव काम करून आत वारा येऊ नये यासाठी दगडी बांधकाम केलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी केलेलं आपण बघू शकता. आता आपण गडावरती जायचं आहे. थंडगार वारा आहे. हा केकडा आपण बघू शकता. पकड़ना हाँ, डरना किस लिए? कुछ नहीं डरना यार, क्या करता है, कुछ नहीं करता. लेकिन हम इसको मारेंगे नहीं, हम इसको छोड़ेंगे इधर. चलो जाने दो उसको, चलो. पौराणिक असं सोल्जरांना सैनिकांना पाणी पिण्यासाठी कुंड बनवले. आपण बघू शकता 700 मीटर वर असणारा किल्ला, पण पाण्याची सोय करण्याचं कार्य केलेलं आहे. अशी भरपूर ठिकाणी या ठिकाणी कुंड आहेत आपण बघू शकता. आता तानाजी मालुसरे यांची समाधी तसेच त्यांचा हात तुटलेला ती जागा पण बघायची आहे. कल्याण दरवाजा पण आपण बघायचा आहे. पौराणिक अशी तोफ आपण बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जुनी तोफ. या तोफेनं फायरिंग सुद्धा केलं असणार आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा हात सुद्धा या तोफेला लागला असणार. ही किती भाग्यवान असणारी जागा आणि इथं असणारी शिवाजी महाराजांची आठवण ठेवणारे काही अवशेष या किल्ल्यावरती आहेत. आपण बघायचं आहे. आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीवरती जायचं आहे. इथेच हिंदवी स्वराज्याचे सेनापती नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी, त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आता आपण त्याच्या समाधीस्थळी जायचं आहे. आज आपण या समाधी ठिकाणी आलेलो आहे. ही समाधी आम्हाला काय सांगून जाते? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशावर
आपल्या प्राणाची आहुती देणारे नरवीर तानाजी मालुसरे, आज यांच्या शौर्याचं प्रतीक असणारी ही समाधी आपण बघू शकता। ज्यावेळी उदयभान हा मोगलांचा सरदार होता आणि 1665 साली ज्यावेळी पुरंदरचा तह झाला, त्या तहात 23 किल्ले देण्यात आले आणि ज्यावेळी मिर्झा राजे जयसिंगाला 23 किल्ले देण्यात आले, त्यावेळी हा कोंढाणा किल्ला सुद्धा त्यांना देण्यात आला होता। आणि हा कोंढाणा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी आग्र्याला आमंत्रण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज आग्रा या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना नजर कैद करण्यात आलं आणि कैद केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे चमत्कारीरित्या त्या कैदेतून सुटून परत महाराष्ट्रात आले आणि परत त्यांनी हिंदवी स्वराज्यातले जे 23 किल्ले दिले होते ते 23 किल्ले परत स्वराज्यात घेण्याचा निर्णय त्यांनी केला। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे कोंढाणा किल्ला घेण्याच्या विचारात होते, कारण या कोंढाणा किल्ल्यावरती जो किल्लेदार होता, जो उदयभान राजपूत किल्लेदार होता, त्याचं नाव होतं उदयभान राठोड। त्या किल्लेदारानं या किल्ल्याच्या अवतीभोवती असणारे जे आपले मराठीवासी होते त्यांच्या स्त्रियांना दिवसा ढवळ्या बाटवण्याचं कार्य चालू केलं होतं आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे येत होती। शिवाजी महाराजांच्या तळपायाच्या आग मस्तकात जात होती। त्यावेळी राजमाता जिजाऊ मासाहेबांना सुद्धा याची चिंता लागली होती। त्यावेळी त्या विचारात होत्या की आपणाला कोंढाणा कसल्याही परिस्थितीत घेतला पाहिजे। त्यावेळी नरवीर तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आले होते आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब त्या चिंताक्रांत बसल्या होत्या। त्यावेळी त्यांनी विचारलं की महाराज कुठल्या चिंतेत आहात? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच वाक्य उच्चारलं की तानाजी, तू तुझ्या मुलाचं लग्नाची तयारी कर, आम्हाला त्यावेळी येता येणार नाही, कारण आम्हाला त्यावेळी कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला त्याच वेळी नरवीर तानाजी मालुसरे यांनी सांगितलं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। त्याच वेळी तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला हात लावला, राजमाता जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि या किल्ल्यावरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी उदयभान राठोड हा राजपूत किल्लेदार 23 वर्षाचा तरणा बाण मुलगा होता आणि त्याला टक्कर द्यायची होती हे तानाजी मालुसरेंना शक्य नव्हतं, कारण तानाजींचं वय हे 55-60च्या घरात होतं। उदयभाना 23 वर्षाचा होता आणि एकदम चाणाक्ष किल्लेदार होता। त्याने गडावरती पहारे व्यवस्थित बसवले होते व तो पहारा तोडून त्या किल्ल्यावरती येऊन हा किल्ला जिंकायचा होता। तानाजी बरोबर त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे पण होता आणि 300 मावळे घेऊन या किल्ल्यावर आक्रमण करायचं होतं। आणि आपण कडा पाहिलेलाच आहे, कडा एकदम उभा कडा आहे आणि ह्या कड्यावर कसं चढायचं ही चिंता। पण म्हटलं जातं की त्यांच्याकडे यशवंती नावाची घोरपड होती, त्या घोरपडीला दोरी बांधली आणि ज्यावेळी ती घोरपड गडावरती गेली आणि गडावर एका बुरुजाला जाऊन चिटकून बसली, त्यावेळी मराठी मावळे होते त्यांनी गड चढायला सुरुवात केली आणि हे चढत असताना दोरखंड तुटलेली सुद्धा नोंद आहे आणि त्यावेळी आपले बरेच मावळे हे त्या क्षणी धारातीर्थ पडले। मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढ्या बाक्या प्रसंगामधून सुद्धा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन उदयभानाबरोबर लढाई सुरू झाली। उदयभानाचे सैनिक पण जागृत झाले आणि त्या सैनिक आणि तानाजी मालुसरे यांच्या सैनिकांमध्ये लढाई सुरू झाली आणि त्यावेळी उदयभानाचा सामना हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बरोबर झाला। लढाई तुंबळ चालली होती, त्यामध्ये एकमेकावर वर्मी घाव होत होते आणि तानाजी मालुसरेंचं वय हे 55-60च्या घरामध्ये होतं आणि 23 वर्षाचा उदयभान। त्या दोघांची लढाई कशी झाली असेल आपण थोडस विचार करू शकता आणि त्यावेळी एकमेकावर तलवारीचे घाव होत होते। आज आपण पावसात उभा आहे, त्या पावसामध्ये पाऊस पडतोय तर आम्हाला गडावर चढायला किती त्रास होतोय, पण त्यावेळी किती त्रास झाला असेल, कारण जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये किल्ल्यावर चढायचं होतं आणि त्यावेळी चढून हिंदवी स्वराज्याचा हा किल्ला राखण्याचा प्रयत्न केला आणि तानाजी मालुसरे यांनी उदयभानावर वर्मी घाव घातले। त्यांच्या ढालीच्या हातावर उदयभानाचा वर्मी घाव लागला आणि त्या क्षणी तानाजी मालुसरे यांची ढाल तुटून पडली, पण डोक्याचा मुंडासा काढून आपल्या हातावर बांधून परत उदयभानांच्या बरोबर लढाई सुरू झाली आणि या लढाईमध्ये एकमेकावर शूरवीर घाव घालत होते
आणि त्यामध्ये उदय भानाला पण वर्मी घाव लागत होता आणि तानाजी मालुसरे यांना वर्मी घाव लागत होता. तर त्या क्षणी एक तलवार उदय भानाची तानाजी मालुसरे यांच्या मानेवरती लागली आणि तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले. आणि ज्यावेळी धारातीर्थ पडले त्यावेळी उदय भानाला घमेंड आली आणि त्यानं तानाजीकडे बघून रागामध्ये बोलत होता. त्याच वेळी शेलार मामा जे होते त्यांचं वय 60 ओलांडलेलं होतं. त्या शेलार मामानी त्या क्षणी उदय भानावरती हल्ला केला. माझ्या पोराला पडलेला बघून त्याच्यावर पाय ठेवतोस काय? आणि त्या क्षणी शेलार मामाने आपली तलवार काढली आणि उदय भानाला सरनी पाठवला. अशा मराठी मर्द मराठ्यांचं शौर्य असणारा हा किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यावरती हे सैनिक आहे, आपण बघू शकता. या सैनिक हे जरी पुतळे असले तरी हे वास्तवाची जाणीव करून देणारे सैनिक आहे. आपण बघा, ही वास्तवाची जाणीव करून देणारा सैनिक आहे. कसं वाटतंय बघा, आत्ताच उभा आहे असं वाटतंय. ही नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी. मी मराठी माणसांना मी एवढंच सांगेन, तुम्ही जरूर एकदा सिंहगडाला भेट द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी समजलं की सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या क्षणी या गडावरती आले आणि तानाजी मालुसरे यांना बघितलं आणि त्या क्षणी त्यांनी शब्द काढले की माझा गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. त्यापासून ह्या गडाचं नाव हे कोंढाणा न राहता सिंहगड हे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे अनंतात विलीन झाले. पण आपलं नाव या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने कोरून गेल्याचा इतिहास हा सिंहगडावर आपल्याला पाहायला मिळतो. आपण बघू शकता त्यांचे शौर्य. तानाजी मालुसरेंची प्रतिमा. हे तानाजी मालुसरे ज्यावेळी धारातीर्थ पडले त्यावेळी शेलार मामा आपले मावळे डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्यांचा भाऊ सूर्याजी बरोबर होता. सूर्याजीनं आपल्या जीवाची बाजी लावली. कल्याण दरवाजावरचा दोरखंड तोडण्याचं कार्य केलं आणि परत गडावरती सैनिकांना एवढंच मावळ्यांना एवढंच सांगितलं, घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या अंगात जब तक ताकद आहे, रक्त आहे, तोपर्यंत आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी लढायचं आहे. आणि त्यावेळी परत मराठे मावळे मागे फिरले आणि परत त्यांनी उदय भानाच्या सैन्यावर आक्रमण केलं आणि उदय भानाच्या सैन्यांना कापण्याचं कार्य हे नरवीर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरेंच्या सैन्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण बघू शकता ही प्रतिमा असं दाखवते की आता साक्षात तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या पुढे उभा आहे. ही कोंढाणा किल्ल्यावरती सिंहगडावरती असणारी पाण्याची विहीर आपण बघू शकता. 750 मीटर उंचीवर असणारा हा किल्ला आणि सैनिकांना पिण्यासाठी पाणी हे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सोय करून ठेवलेली आहे. आपण हे बघू शकता. हे ऐतिहासिक असणारा किल्ला आपण बघा. हे गडावरील
अमृतेश्वर मंदिर आहे, आपण बघू शकता. हे पौराणिक असं मंदिर. हे अमृतेश्वर मंदिर पौराणिक असं हे गडावरी. आता ह्याचा जीर्णोद्धार नवीन झालेला आहे, आपण दिसतोय. पौराणिक असं मंदिर. ह्या ठिकाणी कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज या देवाचं दर्शन घेतलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या देवानं आशीर्वाद दिला असेल. कारण 13 वर्षाचा मुलगा तोरणा किल्ला घेताना 50 मावळे बरोबर होते आणि त्याच मुलानं 360 किल्ले घेतले आणि जगभर आपल्या नावाची कीर्ती अमर केली. अशा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद देणारा हा ही जागा आहे, आपण बघू शकता. मी सर्वांना एवढंच सांगेन की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांचेच मावळे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि हारातीर्थ पडलेले असे अनेको मावळे यांचे शौर्य बघायचं असेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किल्ले आहेत. त्या किल्ल्यावरती सर्व लोकांनी भेट देणं गरजेचं आहे. त्यांच्या शौर्याचं खरं जर मूल्यांकन करायचं असेल तर तुम्ही किल्ल्यांना भेट देणं गरजेचं आहे. मी सर्व लोकांना एवढं सांगेन, आज पाऊस पडतो आहे, आम्ही गडावरती आलो आहे, भिजतो आहे, पण हे आमचं भिजणं काहीच नाही. त्यांचं कार्य हे अतुलनीय होतं म्हणून आज आपण त्यांच्या नावाचा कीर्ती पताका गाजवत आहे. आज मी महाराष्ट्रवासी तसे भारत देशातील सर्व नागरिकांना एवढंच सांगेन की आपण जरूर कोंढाणा किल्ल्यावरती यावं आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं शौर्य पाहण्याचं कार्य करावं. मी एवढंच सांगतो आणि मी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना वंदन करतो. आणि अंतिम मी एवढंच सांगेन, मी इथून पुढे सुद्धा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य सर्व लोकांना सांगण्याचं कार्य करेन. तरी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एवढंच बोलतो आणि आज या देवाचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय शिवराय.